कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, तुझ्या लक्षात आहे ना, मी तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास धरलाय। आर्या, तू अजून उपवास सोडला नाहीस? अर्जुन, हा व्रताचा उपवास आहे, तुझ्याशिवाय मी कसा सोडीन? आर्या हो, पण मला इथं आता काय अर्जुन, आता तर अमोल ठीक आहे ना? पण तुला इकडे यायला काय अडचण आहे? अडचण काय नाही आर्या, पण डॉक्टरनी सांगितलं की अमोलला स्ट्रेस देऊ नका अजून। आणि मी जर आता तिकडे आलो ना तर तू नाराज होईल ग। आणि माझं काय अर्जुन? आर्या बघ, तू प्लीज। आणि प्लीज काय अर्जुन? अरे तुला हेच म्हणायचंय ना की मी उपवास सोडून जेवून घ्यावं? अर्जुन, अमोलला बरं असताना तुला तिकडे का राहायचंय? एक मिनिट, तुला अपर्णा बरोबर राहायचंय का? काहीतरी काय बोलतीस तू आर्या? हे बघ, असं काही नाही, आत्ता मला फक्त अमोलची काळजी वाटते। आणि अमोल जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत मी नाही तिकडे येऊ शकत। अर्जुन, अरे आणि माझ्या उपवासाचं काय? आर्या, त्यासाठी खरंच सॉरी, पण प्लीज तू। अर्जुन, तू जोवर येणार नाही ना तोवर मी काहीच खाणार नाही, बस। आर्या अगं तू, आर्या अर्जुन, बाबू का? अरे काय झालं? काय कुठं काय? तुम्ही जेवला का? अर्जुन, अरे किती लपवायचा प्रयत्न केलास तर लपणार आहे का माझ्यापासून? हे बघ, आप्पीच्यात आणि तुझ्यात मतभेद असली तर मी तुझ्यासाठी जुनाच बापू आहे ना। काय झालं? बापू, माझं ना त्या अडकीत त्यात अडकलेल्या सुपारीसारखं झालं। काय करावं तेच कळालं। हे बघ, डोक्यात विचारांचा गुंता झाला ना की चुकांची शक्यता वाढत जाते। आधी शांत हो, बस बस बस। आता शांतपणे सांग, काय झाले? बापू, आर्याचा फोन आला होता आता। ती म्हणली तिने दिवसभर उपास पकडलाय तर तो सोडवण्यासाठी घरी येऊन। बर, तुला काय वाटतंय? आत्ता माझ्या डोक्यात अमोलशिवाय दुसरा विषय नाही हो कुठला। जर माझा साखरपुडा झालाय, पण त्या विषयावर मला आत्ता नाही बोलायचं। पण अमोलला इथं असं आजारी सोडून मी कसं जाऊ, तुम्हीच सांगा ना। अर्जुन, अरे अमोल बरा आहे की आता? डॉक्टरांनी सांगितले की तसं आपल्याला। हो बापू, पण अहो बघ, अमोलची तब्येत बरी आहे असं वाटतंय ना तुला? हा, मग तो होतोय बरा हळूहळू, पण बघ, त्याच्या तब्येतीची काळजी करू नको, आम्ही आहे। पण त्याची जर तब्येत बरी असेल तर तू कशाला स्वतःच्या अडचणी वाढवून घेतोयस? थँक्यू बापू, तुम्ही समजून घेतलं मला। अर्जुन, ती पोरगी तुझ्यासाठी उपाशी, त्यात तिची काय चूक आहे सांग? मला वाटतंय बाप्पीशी बोल आणि जा। ठीक आहे बापू, मी बोलतो आप्पीशी। मी माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणायला इतकं ट्राय करतोय आणि आर्या मावशी बाबाला हलकवतीये काय काही असो, पण मी माझ्या मा आणि बाबांना वेगळं नाही होत। बा, आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।